राम कृष्ण हरी मंडळी. ओम नमः शिवाय. आपल्या पौराणिक मराठी परिवारात तुमचं मनापासून स्वागत. मंडळी, एक गोष्ट आज मनावर घ्या. काहीही करा, पण महाशिवरात्रीच्या या अत्यंत पवित्र दिवशी आपल्या हातून या पाच चुका घडणार नाहीत याची काळजी नक्की घ्या. कारण एकदा काही वेळ निघून गेली तर नंतर पश्चाताप करून काहीच उपयोग नाही. आपलं शास्त्र असं सांगतं की महाशिवरात्रीला जर नियम मोडले तर व्रताचं फळ तर मिळतच नाही, पण उलट दोष मात्र नक्की लागू शकतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल, अहो इतकं काय विशेष आहे यावर्षी? तर मंडळी, या येत्या 15 फेब्रुवारी 2026ला महाशिवरात्रीचा असा काही अद्भुत संयोग जुळून येत आहे जो गेल्या 172 वर्षात कधीच पाहायला मिळाला नाही. याला ज्योतिषशास्त्रात सर्वार्थ सिद्धी योग असं म्हणतात. या दिवशी ग्रहांची अशी अद्भुत स्थिती असते की आपल्या साधनेचं फळ अनेक पटींनी वाढतं असं मानलं जातं. निसर्गातील ती दिव्य ऊर्जा या रात्री आपोआप वरच्या दिशेने वाहत असते, जी आपल्याला आध्यात्मिक प्रगतीसाठी मदत करते. पण मंडळी, जिथे लाभ जास्त असतो तिथे जबाबदारी सुद्धा असतेच ना. अनेकदा आपण खूप भक्तिभावाने उपवास करतो, दिवसभर उपाशी राहतो, पण नकळत काही बारीक सारीक चुका करतो आणि आपलं सर्व पुण्य मातीमोल होतं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीच्या व्रतात होणाऱ्या त्या 5 मोठ्या चुका, त्यामागचं शास्त्र, पुराणातील कथा आणि त्या टाळण्याचे अगदी सोपे उपाय शांतपणे समजून घेणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा आहे, पण लक्षात ठेवा, अपुरी माहिती ही नेहमीच धोकादायक असते. त्यामुळे माझी एकच विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि स्वतःचंच नाही तर आपल्या पूर्ण कुटुंबाचं कल्याण करा. चला तर मग हर हर महादेवच्या जयघोषाने सुरुवात करूया. आता वळूया त्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या चुकीकडे. चूक क्रमांक 1, शिवलिंगावर तुळशीपत्र वाहणे. मंडळी, ही चूक भक्तीच्या भरात आपल्याकडून हमखास होते. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, अहो तुळस तर आपल्या अंगणात असते, सर्वात पवित्र आहे, मग माझ्या भोळ्या सांबाला ती का चालत नाही? बघा, यामागे एक मोठी पौराणिक कथा आहे जी आपल्या शिवपुराणात सांगितली आहे. फार वर्षांपूर्वी जालंधर नावाचा एक महापराक्रमी असुर होता. त्याची पत्नी होती वृंदा, जी साक्षात तुळशीचे रूप आहे. ती अत्यंत पतिव्रता आणि सती नारी होती. तिच्या त्या पुण्याईच्या बळावर जालंधरला कोणीच हरवू शकत नव्हतं, साक्षात महादेव सुद्धा नाही. शेवटी जगाच्या कल्याणासाठी भगवान विष्णूंनी एका युक्तीने तिचं व्रत भंग केलं आणि त्याच क्षणी महादेवांनी जालंधराचा वध केला. जेव्हा वृंदेला हे कटू सत्य समजलं, तेव्हा तिने स्वतःला अग्नीत जाळून घेतलं आणि त्या राखेच्या ढिगाऱ्यातून तुळशीचं रोप जन्माला आलं. पण जाताना त्या सतीने एक नियम घालून दिला की माझं पान महादेवाच्या पूजेत कधीच वापरलं जाणार नाही. यामागचं आध्यात्मिक कारण सुद्धा समजून घ्या. तुळस ही विष्णुप्रिया आहे. ती संसाराचं आणि पालनाचं प्रतीक आहे. आणि आपले महादेव हे वैरागी आहेत. ते संसाराच्या मोहापासून अलिप्त आहेत. म्हणूनच मंडळी, महाशिवरात्रीला शिवलिंगावर तुळशीऐवजी नेहमी बिल्वपत्र म्हणजे बेल वाहावे. त्या बेलाच्या 3 पानांवर ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा हं, बेलपत्र वाहताना त्याचा जो गुळगुळीत भाग असतो ना, तो नेहमी पिंडीवर टेकवायचा असतो, हे विसरू नका. आता पाहूया दुसरी चूक, जी आजकालची तरुण मुलं-मुली आवडीने करतात, पण ती शास्त्रानुसार चुकीची आहे. चूक क्रमांक 2, काळ्या रंगाचे कपडे. मंडळी, महाशिवरात्रीच्या या शुभ दिवशी काळे कपडे घालणे पूर्णपणे टाळावे. आता तुम्ही विचाराल, असं का? तर बघा, आपल्या शास्त्रानुसार काळा रंग हा तामसिक मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार हा शनिदेवाचा आणि राहूचा रंग आहे. जेव्हा आपण पूजेला बसतो किंवा मंदिरात जातो, तेव्हा आपल्याला वातावरणातील त्या पवित्र आणि सात्विक लहरी ग्रहण करायच्या असतात. पण काळा रंग काय करतो? तो बाहेरची नकारात्मकता शोषून घेतो आणि आपल्या मनावर एक प्रकारचा जडपणा आणतो. आणि आपल्याला तर प्रसन्न राहायचंय, हो ना? म्हणूनच या दिवशी शक्यतो पांढरे,
पिवळे किंवा भगवे असे सात्विक रंग वापरावेत. पांढरा रंग शांततेचा आहे, तर भगवा रंग त्यागाचा आहे. हे रंग परिधान केल्यावर बघा, तुम्हाला आपोआप आतून किती प्रसन्न वाटेल आणि पूजेत तुमचं मन अगदी एकाग्र होईल. कपड्यांनंतर आता वळूया तिसऱ्या आणि सर्वात मोठ्या चुकीकडे. आणि खरं सांगू, ही चूक जवळजवळ आपल्या प्रत्येक घरात होतेच होते. चूक क्रमांक 3, तामसी अन्न आणि चुकीचा आहार. मंडळी, उपवास म्हणजे काय हो? उप अधिक वास म्हणजेच उपवास. याचा खरा अर्थ होतो देवाच्या जवळ राहणे. पण आपण उपवासाच्या दिवशी नेमकं काय करतो? साबुदाणा वडे, बटाटा चिवडा, शेंगदाणा आमटी आणि वरून गरमागरम चहा कॉफी. आपण पोट अगदी गच्च होईपर्यंत खातो. उपवास आहे की मेजवानी हेच कळत नाही. बघा, यात एक साधं शारीरशास्त्र आहे. उपवासाचा मूळ उद्देश फक्त उपाशी राहणं नाही, तर आपल्या पोटाला आणि मनाला विश्रांती देणं हा आहे. आपल्या जुन्या लोकांनी एक म्हण सांगितली आहे, जसं अन्न तसं मन. जेव्हा आपण जड अन्न किंवा कांदा लसूण, ज्याला आपण तामसी अन्न म्हणतो, खातो, तेव्हा आपली सगळी प्राणशक्ती म्हणजे एनर्जी ते अन्न पचवण्यात खर्च होते. मग काय होतं? शरीरात सुस्ती येते, डोळ्यांवर झापड येते आणि आळस वाढतो. आणि जर पूजेच्या वेळी असा आळस आला, तर त्या महादेवाच्या नामस्मरणात तुमचं मन कसं लागणार सांगा? ध्यान लागणार नाही, फक्त झोप येईल. त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे, महाशिवरात्रीला शक्य असेल तर निर्जला म्हणजेच पाण्याशिवाय उपवास करा. ते उत्तमच. पण जर ते जमत नसेल, कारण आजकाल धावपळ खूप आहे, तर फक्त फळं आणि दूध म्हणजेच फलाहार घ्या. आणि तेही जमत नसेल तर कमी तेलाचे पचायला हलके पदार्थ खा. पण एक पथ्य नक्की पाळा. चुकूनही कांदा, लसूण, मांस किंवा मद्य यांचा स्पर्शही या दिवशी होऊ देऊ नका. आपण जी नेहमी साबुदाणा खिचडी खातो ती चालेल, पण तिचं प्रमाण थोडं कमी ठेवा. हे नेहमी लक्षात ठेवा. पोट जेवढं हलकं असेल तेवढंच मन हलकं राहील, आणि मन हलकं असेल तरच त्या ईश्वराचं ध्यान लागेल. आता आहार शुद्ध झाला, तर आता वळूया प्रत्यक्ष पूजेकडे. इथेच आपली चौथी चूक घडते, जी खूप महत्वाची आहे. चूक क्रमांक 4, अभिषेकाची चुकीची पद्धत. अनेक जण मंदिरात जातात, गडबडीत असतात, हातात तांब्याभर पाणी घेतात आणि धपकन त्या शिवलिंगावर ओततात. थांबा मंडळी, ही पद्धत शास्त्रानुसार चुकीची आहे. आपल्या शास्त्रात महादेवाला धाराप्रिय म्हटलं जातं. त्यांना पाण्याचा पूर नाही, तर अखंड आणि बारीक पाण्याची धार आवडते. का माहीत आहे? कारण जशी पाण्याची धार अखंड असते, तशीच आपली भक्तीसुद्धा देवाचरणी अखंड असावी, हेच त्यातून शिकायचं असतं. त्यामुळे तांब्याच्या पात्रातून ओम नमः शिवाय म्हणत अगदी संथ गतीने हळूवार ती पाण्याची धार सोडा. दुसरी महत्वाची गोष्ट, शंकराचा संबंध हिमालयाशी आहे, कैलासाशी आहे. ते गंगाधर आहेत. त्यांना शीतलता अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे कधीही गरम पाणी किंवा कोमट पाण्याने अभिषेक करू नका. साधं, स्वच्छ आणि थंड पाणीच वापरा. आणि हो, नळाखाली थेट पिंड धरू नका. आधी पाणी पात्रात घ्या, मगच ते अर्पण करा. हाच खरा नियम आहे. अभिषेक झाला, पूजा झाली. आता येते ती सर्वात महत्वाची रात्र. इथेच आपण 5वी आणि शेवटची चूक करतो. चूक क्रमांक 5, जागरण म्हणजे फक्त जागं राहणे नव्हे. मंडळी, महाशिवरात्रीला रात्रभर जागायचं असतं हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. पण आपण जागरण करण्यासाठी नेमकं काय करतो? रात्रभर टीव्ही बघतो, मोबाईलवर टाइमपास करतो किंवा गप्पा मारत पत्ते खेळतो. अहो, याला जागरण म्हणत नाहीत, याला तर काळाचा अपव्यय म्हणतात. यामागचं योगशास्त्र समजून घ्या. आपल्या ऋषीमुनींनी सांगितलं आहे की महाशिवरात्रीच्या रात्री निसर्गातील ती दिव्य प्राणशक्ती म्हणजेच कॉस्मिक एनर्जी खालून वरच्या दिशेने वाहत असते. यावेळी जर तुमचा पाठीचा कणा सरळ असेल, तर ती ऊर्जा तुमच्या शरीरात सहजतेने संचार करते आणि तुमची आध्यात्मिक प्रगती होते. पण जर तुम्ही झोपलात किंवा वाकून बसलात, तर ती ऊर्जा शरीरात नीट प्रवाहित होत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने जागरण म्हणजे काय? तर पाठीचा कणा ताठ ठेवून, डोळे मिटून त्या महादेवाचं नामस्मरण करणं. निदान रात्रीचे 12 ते 3 हा जो निशीथ काळ असतो, म्हणजे मध्यरात्र, तेवढा वेळ तरी मोबाईल बाजूला ठेवून शांत बसा. ओम नमः शिवायचा जप करा किंवा शिवलीलामृत वाचा. यामुळे तुमचा आत्मबल वाढेल आणि वर्षभराची ऊर्जा तुम्हाला एका रात्रीत मिळेल. चला मंडळी, आता आपण चुका तर समजून घेतल्या, पण फक्त चुका टाळून चालणार नाही.
तर त्यासोबतच या रात्री काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत. असे उपाय ज्यामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धी तर येईलच, पण साक्षात त्या कैलासपतीची विशेष कृपा तुमच्यावर बसेल. हे उपाय अगदी सोपे आहेत, पण त्यांचा प्रभाव मात्र खूप मोठा आहे बरं का. उपाय क्रमांक 1, सदाफुली किंवा कमळाचा उपाय. आजकालच्या काळात प्रत्येकाला पैशाची चणचण भासतेच. जर तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला असेल किंवा घरात पैसा येतो पण तो टिकत नसेल, तर हा उपाय खास तुमच्यासाठी आहे. या महाशिवरात्रीच्या पूजेत महादेवाला आपल्या अंगणात सहज मिळणारी सदाफुलीची 5 फुलं किंवा शक्य असल्यास एक कमळाचं फूल अर्पण करा. आता तुम्ही म्हणाल, सदाफुलीच का? कारण सदाफुली म्हणजे जिथे सदैव फुललेला आनंद असतो, आणि कमळ हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे. जेव्हा आपण महादेवाला कमळ वाहतो तेव्हा तिथे लक्ष्मी आपोआप आकर्षित होते. हे फूल वाहताना डोळे मिटून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा मनापासून जप करा. आपली श्रद्धा असेल ना, तर दगडातही देव दिसतो. हा साधा उपाय करून बघा, तुमचे आर्थिक रस्ते नक्कीच मोकळे होतील. उपाय क्रमांक 2, बेलपत्राचा उपाय. महादेवाला सर्वात प्रिय काय, तर बेलपत्र. एक 3 पानांचं अखंड बेलपत्र घ्या. ते कुठेही फाटलेलं नसावं. आता बघा गंमत, त्या बेलपत्रावर चंदनाने लिहायची गरज नाही, तर त्या 3 पानांवर फक्त आपल्या मनाने ओम, नमः आणि शिवाय असं लिहा. मनाची शक्ती पेनापेक्षा जास्त असते मंडळी. आणि अर्पण करताना त्या पानाचा देठाकडचा भाग म्हणजे स्टेम आपल्याकडे करून ते पिंडीवर पालथं वाहा. का माहीत आहे? कारण त्या देठातून महादेवाची ती दिव्य शक्ती म्हणजे एनर्जी थेट आपल्या दिशेने प्रवाहित होते आणि आपल्या शरीरात साठते. उपाय क्रमांक 3, कापूर आणि लवंग. पूजा झाली, अभिषेक झाला. आता वेळ येते ती आरतीची. आरतीच्या वेळी त्या कापराच्या वडीवर न विसरता 2 अख्ख्या लवंगा टाका आणि मगच तो कापूर जाळा. आता यामागचं वास्तुशास्त्र समजून घ्या. या कापूर आणि लवंगाचा जो सुगंधित धूर निर्माण होतो ना, तो आपल्या घरातील साठलेली सर्व नकारात्मक ऊर्जा म्हणजे नेगेटिव्ह एनर्जी आणि आजारपण खेचून घेतो. आपल्या परंपरेत मानलं जातं की यामुळे वातावरण इतकं शुद्ध होतं की तिथे साक्षात सुख, शांती आणि लक्ष्मी आनंदाने वास करते. मन प्रसन्न होतं आणि घरातली कटकट कुठल्या कुठे पळून जाते. तर माझ्या लाडक्या मंडळी, आज आपण महाशिवरात्रीच्या त्या 5 महत्त्वाच्या चुका आणि त्या टाळण्याचे अगदी सोपे उपाय शांतपणे समजून घेतले. आता हे सगळं ऐकून मनात धाकधूक वाटली का? किंवा भीती वाटली? अहो, मुळीच घाबरू नका हं. आपले महादेव हे भोलेनाथ आहेत. ते अत्यंत दयाळू आणि करुणामय आहेत. ते रागावणारे नाहीत, तर समजून घेणारे आहेत. आपल्या शास्त्रात स्पष्ट सांगितलं आहे की भाव असे ज्याचा गाठी, देव असे त्याच्या पाठी. त्यामुळे अनावधानाने किंवा नकळत झालेली छोटी चूक ते सहज माफ करतात. मनात कोणतीही भीती किंवा शंका न ठेवता फक्त शुद्ध भावाने आणि प्रेमाने त्यांची पूजा करा. आता मला एक गोष्ट बघायची आहे की माझे किती भाऊ आणि किती बहिणी आज या महादेवाच्या दरबारात मनापासून हजर आहेत. तुमची ही आध्यात्मिक उपस्थिती नोंदवण्यासाठी खाली कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. आपल्या पौराणिक मराठी परिवारात तुमचं नाव वाचायला मला मनापासून आवडेल. आणि हो, असे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्याकडून चुकू नयेत असं वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल आयकनची ती छोटीशी घंटी नक्की दाबा. मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, उपवास धरणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच तो योग्य पद्धतीने सोडणंही महत्त्वाचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची म्हणजेच पारण करण्याची योग्य आणि शास्त्रशुद्ध पद्धत आणि काय खावं, काय टाळावं हे सविस्तर पाहणार आहोत. तो व्हिडिओ तुमचं आरोग्य जपण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो नक्की बघा. जाता जाता त्या महादेवाच्या चरणी एवढीच प्रार्थना, तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर महादेवाची कृपादृष्टी सदैव राहो. तुमच्या घरात आरोग्य, आनंद आणि समाधान नेहमी नांदू दे. स्वतःची काळजी घ्या, आनंदात रहा आणि बोलत रहा राम कृष्ण हरी. हर हर महादेव.